आणि न्यूज टॉप 9 ची सुरुवात राजकीय बातम्यांनी करूया। मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजप आमदारांची वर्षावर बैठक संपन्न। पालिका निवडणुकांमध्ये भाजप नंबर 1 चा पक्ष ठरला पाहिजे। बैठकीत फडणवीसांनी मराठवाड्यातील आमदारांना कानमंत्र दिल्याची सूत्रांची माहिती। महापालिका जिंकण्यासाठी आमदारांना फडणवीस पूर्ण ताकद देणार, सूत्रांची माहिती। बदनामीमुळे काही मंत्र्यांना घरी जावं लागेल, कुटुंबावर कारवाई करायला मला आवडणार नाही। एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया। तुमच्याकडे दाखवलेलं बोट माझ्याकडे असतं। गायकवाड आणि मंत्री शिरसाट प्रकरणावरून शिंदेंचं बैठकीत वक्तव्य। मुख्यमंत्री फडणवीसांनी देखील मंत्री शिरसाटांना झापल्याची माहिती। मंत्री असताना असं वर्तन योग्य नाही। मुख्यमंत्री फडणवीसांकडून शिरसाटांची कानउघडणी, सूत्रांची माहिती। शिंदेंनी कानपिचक्या दिल्या नाहीत, मात्र कुटुंब प्रमुख पक्षातील लोकांना कसं वागायचं हे सांगत असतात। आम्ही त्याची अंमलबजावणी करू। शिंदेंसोबतच्या बैठकीनंतर दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या वक्तव्यानंतर ठाकरे बंधूंच्या युतीचा सस्पेन्स वाढला। विजयी मेळावा केवळ मराठीपुरताच, राजकारणाशी संबंध नाही। नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान चित्र पाहूनच युतीचा निर्णय। इगतपुरीतील पदाधिकाऱ्यांच्या शिबिरात राज ठाकरेंचं मोठं वक्तव्य। मनसे युतीबाबत निवडणूक जाहीर झाल्यानंतर निर्णय घेणार। ठाकरे बंधू एकत्र येऊ नये म्हणून अनेकांचे प्रयत्न। ठाकरेंकडून मत व्यक्त, तर मनसे सोबतच्या युतीसाठी उद्धव ठाकरे सकारात्मक। ठाकरे सेनेची टप्प्याटप्प्यानं युतीची प्रक्रिया सुरू असल्याची सूत्रांची माहिती। शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत 20 ऑगस्टला सुनावणी। ठाकरेंचे वकील कपिल सिब्बल यांची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी सुनावणी घेण्याची मागणी। कोर्टाने दिली ऑगस्ट महिन्याची तारीख। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत आहेत, जवळची तारीख द्या, कपिल सिब्बल यांची मागणी। तर ऑगस्ट महिन्यातील तारीख देऊ, सुप्रीम कोर्टाचं उत्तर। महायुतीच्या समन्वय समितीची पुन्हा एकदा बैठक। आज संध्याकाळी समन्वय समितीचे सदस्य एकत्रितपणे चर्चा करणार। महामंडळाचं वाटप, शासकीय नियुक्त्यांसह इतर मुद्द्यांवर चर्चा होणार। दरम्यान महायुतीत डॅमेज कंट्रोलसाठी निर्णय होण्याची शक्यता।